एकीकडे कोकाटेंच्या खाते बदलानंतर आता रामदास कदम सुद्धा सावध झालेले आहेत। रामदास कदम कुटुंबियांचा सावली बार यावरून वाद होताच ऑर्केस्ट्रा परवाना कदम यांनी सरेंडर केलाय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढलेली असताना ऑर्केस्ट्रा परवाना रद्द करून फक्त रेस्टो बार हॉटेल परवाना ठेवलेला आहे। कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीला चालवण्यास दिलेला होता त्यासोबतच करारनामाही त्यांनी रद्द केलाय। गृहराज्यमंत्री कदम यांच्यावरती विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केलेली असतानाच बचावात्मक पवित्रा घेतल्याची कदम यांची तयारी दिसतीये। रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देतात। रामराजे, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे आणि राजकीय व्यक्ती अनेक मंत्री सुद्धा वादादित आता सध्या आहेत आणि अशाच मध्ये रामदास कदम यांनी आता ही जी भूमिका घेतलेली आहे, थेट आता त्यांनी आपल्या मुलावरती कारवाई होऊ नये त्यासाठी घेतलेली भूमिका, यानंतर त्यांच्यावरती मंत्रिपद जाण्याची जी शक्यता व्यक्त केली जाते त्यावरून आता पुढे काय होऊ शकतं? बिलकुल, हे रामदास कदम यांच्याकडून किंवा शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा हा प्रयत्न आहे। कारण एकीकडे माणिकराव कोकाटे यांचं खाते बदल करण्यात आलेला आहे, त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर दबाव आला होता की रामदास कदम यांचा सुद्धा बार आहे आणि राज्यमंत्री गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी। परंतु त्याच्या अगोदरच डॅमेज कंट्रोल म्हणून जो परवाना होता बारचा तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो परवाना सरेंडर केलेला आहे योगेश कदम यांनी। आणि म्हणूनच या कारवाईपासून बचाव व्हावा, या कारवाईतून मुक्तता व्हावी यासाठीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। थोडक्यात काय तर माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलामुळं जे डॅमेज होणार होतं तर ते कंट्रोल करायचा प्रयत्न इथे करण्यात आलेला आहे। आणि म्हणूनच आता योगेश कदम यांचा वारंवार विरोधक हे राजीनामा मागत होते, तो राजीनामा देण्याची गरज नाही असं सुद्धा पक्षामधील ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे। याचाच अर्थ की जे पक्षाला हानी पोहोचणार होती, कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, अशा वेळी एका जरी मंत्र्याचा राजीनामा घेतला एकनाथ शिंदे यांच्या किंवा त्यांचं जर खातेबद्दल केलं तर मात्र हे पक्षासाठी अडचणीचं होईल आणि पक्षाची कामगिरी जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कमकुवत होईल। यासाठीच कोणत्याही परिस्थितीमध्ये जर राजीनामा वाचवायचा असेल तर पर्याय हाच आहे की जो परवाना होता तो रद्द करणं किंवा परवाना सरेंडर करणं, आणि त्यानुसार हा परवाना जो आहे तो सरेंडर केलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एक खेळी जी आहे ती केली गेलेली आहे, पण त्यामुळं योगेश कदम यांचं मंत्रिपद जे आहे ते वाचणार आहे का ते पाहावं लागणार आहे। निश्चित रामराजे सोबत असेच राहा। सागर कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत। सागर, योगेश कदम यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी रामदास कदम यांनी घेतलेली ही सावध भूमिका त्यांच्या पथ्यावरती पडू शकते का? कारण आधीच एक राजीनामा झालेला आहे अजित पवारांकडून आणि त्यामुळे दबाव वाढलेला आहे। एकतर एका बाजूला धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले होते, त्यांना थेट कॅबिनेटमधून बाहेर काढलं गेलं। त्यानंतर कोकाटे यांचा जो व्हिडिओ गेम खेळतानाचा दृश्य बाहेर आली, त्यानंतर कोकाट्याने सुद्धा कॅबिनेटमधनं नाही पण किमान त्यांना जे कृषीसारखं एक हेवी वेट खातं होतं त्यातनं बाहेर जावं लागलं आणि दुय्यम असणार क्रीडा खातं त्यांच्या बंदी पडलेलं आहे। अशा कृतीमुळे एका बाजूला अजित पवार त्यांच्या वादग्रस्त मंत्र्यांवर काही ना काहीतरी कारवाई करतायत, मुख्यमंत्री सुद्धा ते कारवाईसाठी थेट समर्थन करताना दिसून येत आहेत। अशा परिस्थितीत दुसऱ्या बाजूला मात्र एकनाथ शिंदेकडचे जे मंत्री आहेत, विशेषतः आत्ताच जी बातमी समोर आलेली योगेश कदम, ते स्वतः गृहराज्यमंत्री आहेत, त्यांच्या आईच्या नावाने ऑर्केस्ट्रा बारचा परवाना सावली या बारला होता, पण ऑर्केस्ट्राच्या ऐवजी लेडीज बार तिथे थेट चालवला गेला होता। अर्थात हा कदम यांनी शेट्टी नामक व्यक्तीला करारपत्र देऊन तो चालवण्यासाठी दिला गेला होता। पण असं जरी असलं तरी कुठे ना कुठेतरी राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांचं स्वतःचा एक ऑर्केस्ट्रा बार आणि त्या नावावर लेडीज बार होणं ही डोकीदुखी झाली। योगेश कदम यांना गृह मंत्रालय काढून घेण्यात यावं असं विरोधकांचं जोरदार मागणी होताना दिसतीये। सभागृहात हा विषय गाजला, त्यानंतर अनिल परब आणि त्यांचे सगळे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले, मुख्यमंत्र्यांना भेटले, कुठे ना कुठेतरी कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी होत आहे। याच्यामुळेच कदाचित योगेश कदम यांच्या आईच्या नावे असणारी ही अधिकृत जी बार लायसन्सेस आहे त्यातली ऑर्केस्ट्रा ही जी एक परवानगी असे ती सरेंडर करण्यात आलेली। कोणताही वाद अंगावर येऊ नये यासाठी स्वतःचं मंत्रिपद व्यवस्थित शाबूत राहावं यासाठी ही केलेली एक स्ट्रॅटर्जी दिसून येते। पण असं असताना सुद्धा संजय शिरसाटांचा एक मुद्दा बाजूला राहतो की जिथे त्यांचा व्हिडिओ समोर पैशांबरोबरचा आला,
ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले गेलेले आहेत. त्यांच्या खात्याच्या, त्यांच्या मुलाच्या नावाने प्रॉपर्टी, हॉटेल गत्ती खरेदी, MIDC मधलं लँड, असे अनेक विषय समोर येतात. यामुळे कुठे ना कुठेतरी अजित पवारांच्या मंत्र्यांवर जर कारवाई झाली तर नैतिकतेच्या जोरावर वास्तविक एकनाथ शिंदेने त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई करावी असं स्वरूपाचा एक सूर आहे. पण असं होताना दिसत नाही. या एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांचं थेट समर्थन उघड पद्धतीने करताना दिसत आहेत. यामुळे कुठे ना कुठेतरी एक अंतर्गत वाद जो आहे, म्हणजे एक अंतर्गत कलह जो दिसून येतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या सरकारची मंत्रिमंडळाची प्रतिमा क्लीन ठेवायची, स्वच्छ ठेवायची, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेचे जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांच्याबाबत कोणतीही भूमिका शिंदे घ्यायला तयार नाही आहेत. याच्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातलं सुद्धा कुठेतरी एक क्लिष्ट जो आहे, एक अंतर्गत कलह जो म्हणतात तो सुद्धा उघड होताना दिसून येतोय. आणि भविष्यामध्ये कदाचित जी आपल्याला NDTVला माहिती आहे त्यानुसार नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी एकनाथ शिंदेना सुद्धा कदाचित त्यांच्या मंत्र्यांच्या बाबतीतल्या कुठला तरी एक ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा आग्रही भूमिका आहे. यामुळे याबाबतच्या काही महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तूर्तास एक मोठी बातमी आहे की योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असणारा सावली हा जो ऑर्केस्ट्रा बार होता त्याच्याऐवजी असा त्यांनी परवाना जो सरेंडर करून ऑर्केस्ट्राचा तिथे फक्त रेस्टो बार हॉटेल अशा स्वरूपाचा ठेवलेला आहे. वास्तविकतेत रेस्टॉरंट आणि बार हे हॉटेल व्यावसायिकच्या अंडर येतं, त्यामुळे तेवढीशी प्रतिमा मलिन होणार नाही असं त्यांचा एक बचावात्मक भूमिका आहे. पण कुठे ना कुठेतरी स्वतः गृहराज्यमंत्र्यांचेच ऑर्केस्ट्राच्या नावाखाली लेडीज बार चालवणं हे प्रकरण सरकारशी डोकेदुखी ठरतंय आणि योगेश कदम यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी घेतलेली ही भूमिका आहे का, असे एक अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. निश्चित. सागर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता. तर सावली बार प्रकरणी शिंदे गटाच्या अडचणी वाढलेल्या असताना आता रामदास कदम यांनी एक मोठं पाऊल उचललेलं आहे. या ठिकाणी सावली बारचा परवाना रद्द झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. एकीकडे कोकाटेंच्या खाते बदलानंतर आता रामदास कदम सुद्धा सावध झालेत. रामदास कदम कुटुंबियांचा सावली बारवरून जो वाद निर्माण झालेला होता तो ऑर्केस्ट्राचा परवाना कदम यांनी सरेंडर केलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढलेली असताना ऑर्केस्ट्राचा परवाना रद्द करून फक्त रेस्टो बार हॉटेल परवाना ठेवला गेलेला आहे. कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीला चालवण्यासाठी दिलेला होता त्यासोबतचा करारनामा सुद्धा रद्द केला गेलाय. गृहराज्यमंत्री कदम यांच्यावरती विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केलेली असतानाच बचावात्मक पवित्रा घेण्याची कदम यांची तयारी पाहायला मिळते आहे.